वाडा अशा मातब्बर संघाला या ठिकाणी मात दिली आपण. तर या पुढील सामन्याचा या ठिकाणी रणनीती काय असणार आहे राज? मगाचा सामना जसा चुरशीचा झाला, शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला, पण अपेक्षा नव्हती की एवढा सामना जाईल, कारण शेवटला आम्हाला 18 चेंडूंमध्ये फक्त गरज असताना सामना एवढा शेवटच्या षटकापर्यंत गेला. तर आत्ताचा संघ तो खूप तगडा संघ आहे, तर त्याच्याबद्दल आमची थोडीशी वेगळी रणनीती आहे, तर ती मैदानामध्ये बघाल तुम्ही. ओके, रत्नागिरीचा कॅप्टन कोण म्हणून ओळखला जाणार राज चौडकर. सामन्यासाठी बेस्ट लक. निखिल स्ट्रायकिंग एंडला. फर्स्ट मॅचचा हिरो निखिल आणि दुसऱ्या बाजूला राज तोडणकर आहे, ज्यानं या मैदानावरती राज केले. सुपर माइंड गोलंदाजी. पहिलं षटक, पहिला बॉल निखिलने केला इथे बार. 4 धावा. चौकाराने स्वागत केलंय, इरादा स्पष्ट केलंय आणि आक्रमण करायला सुरुवात केली. ते निखिल याने मॅन फ्रॉम नाचणे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. जय बरीश नाचणे संघासाठी हा स्टार ठरलाय आणि त्याच पद्धतीची फलंदाजी या मैदानावरती राज तोडणकर वरती बॅक टू बॅक 2 चौकार लगावून त्याने स्वतःला इथे सिद्ध करायला सुरुवात केली. पुढील चेंडू, हो रॅपिड डिलिव्हरी होती, असफल ठरतोय. तो यष्टीरक्षक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, एक सिंगल रन ती मिळाली. चिराग पिलनकर यष्टीरक्षकाची भूमिका इथे बजावत असताना या स्क्वेअर मारा. वाईट बॉल, 1 रन. धावसंख्या 10. पहिलं षटक प्रगती पथावर. केबी स्पोर्ट्स संघाकडून राईट राऊंड द विकेट. यावेळी लाजवाब बॅलन्सिंग केला गेलेला हॅमर पंच इथे पाहायला मिळतोय. 4 धाबे इथे मिळाल्यात. संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जाणाऱ्या या 4 धाबा. धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन स्थिरावते. फुल टॉस चेंडू आहे. चान्स मिळाला, स्वागत केलं, पंच केला आणि बॉल दबडलं सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत दमदार निखिल सारंगच्या बॅट मध्ये चौकार. हॅलो, या ठिकाणी कुर्ली गावचे ग्रामस्थ भाऊ तोरणकर या ठिकाणी उपस्थित आहे. मी महालक्ष्मी क्रिकेट मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. भाऊ तोडणकर आणि त्यांचे चिरंजीव राज तोडणकर. आणि कुर्ली जर संघ डोळ्यासमोर आणला तर भाऊ आणि राज आणि त्यांचे आकाश अशी वडील आणि दोन्ही मुलं एकाच संघात खेळताना आम्ही पाहत आलोय. आणि एक चांगलं कोऑर्डिनेशन या मैत्रीपूर्ण वातावरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर एक खेळाडू म्हणून एकमेकांकडे पाहत असतात. तिथे न बाप न बेटा अशा पद्धतीने खेळी मैदानाच्या आतमध्ये वारंवार इथे आम्ही पाहत आलोय. आणि सिनियर खेळाडू म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते सन्माननीय भाऊ तोडणकर यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. एक ज्येष्ठ क्रिकेटपटू म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. वय वर्ष फक्त अंक असतो, संख्या असते, परंतु तुमची जिगर, तुमची खेळण्याची वृत्ती आणि तुमचं समर्पण हे खूप महत्वाचं असतं, जे भाऊंकडे आम्ही पाहत आलोय. या इन्स्विंग चेंडू अतिशय अप्रतिम डिलिव्हरी होती पाहायला मिळाली. अफानचं तुफान. पहिलाच बॉल डॉट येतोय. समोर आहे तो जफर, ज्याची चांगली राहिली या मैदानावरती सफर. तो जफर अफान तुफानी गोलंदाजी.
रॅपिड राजधानी एक्सप्रेस पेक्षाही सुसाट फेकला गेलेला हा बॉल होता. जफरची मात्र इथे भंबेरी उठलेली उडालेली पाहायला मिळाले. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. शानदार गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अफान खान मॅन फ्रॉम संगमेश्वर डिंगणी. पुढील चेंडू घेऊन अफान ऑन द मार्क. जफर मॅजिक डिलिव्हरी. अप्रतिम बॉल. क्लीन बॉल. नो चान्स फॉर बॅट्समॅन. सलग तिसरी विकेट जरी ते घेतली गेली तर ललित लाड यांकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अफानचं तुफान संगमेश्वरून दाखल झालेले अफान नावाचं तुफान आणि त्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट. हॅट्रिक बॉल. या मैदानावरची पहिली हॅट्रिक अफानच्या माध्यमातून पाहायला मिळते का हे इथे पाहायचंय. परंतु यावेळी खोलून काढलाय. शानदार फटका इथे पाहायला मिळतोय आणि तेवढं चांगलं फिल्डिंग इथे पाहायला मिळालं. डॉट बॉल. इथे निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळते. अतिशय तुफान गोलंदाजी ते पाहायला मिळाले. तुफानी अशी गोलंदाजी अफानच्या माध्यमातून ते पेश केली जाते. पुढील चेंडू. ओ यावेळी काय घडलंय. जोरदार अपील आहे. बॉक्स आउट आहे. बॉक्स आउट आहे. गोल्डन ओव्हरची हीच तर गंमत आहे ज्याची किंमत भोगावी लागते आणि इथे गेलेली प्रत्येक विकेट तुमच्या 5 धावा कमी करते. आणि आता संघाची धावसंख्या आहे किती. 12 धावा. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 12. 22 धावा होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि त्यानंतर अफानने 2 विकेट इथे प्राप्त केल्या. यावेळी डबल धावा होतील. चौकार आहे. धावसंख्या 8 ने पुढे सरकेल आणि पोहोचेल 20 या अंकावर. या स्ट्रायकिंग एंडला निखिलने कष्टानं कमावलं आणि बाकीच्या खेळाडूंनी मात्र गमावलं असं इथे जरूर म्हणावं लागतंय. बॉलिंग मार्गवरती इथे बदल झालाय. बॉलिंग मार्गवरती दाखल होतोय सद्दामने मात्र पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर ठेवलाय. चिराग यष्टीरक्षकाची अतिशय अप्रतिम भूमिका इथे बजावत असताना त्याने रोखलेली 1 रन. त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. धाव चेंडू. धावसंख्या 20 या अंकामध्ये स्थिरावलेली असताना पुढील चेंडू सद्दाम याचा. फुलटॉस चेंडू स्टेट केलाय. असा पॉइंट होतो राज. 4 धावा इथे भेटेल. प्रयत्न पुरेपूर केले गेले. ज्याप्रमाणे व्हॉलीबॉल मध्ये ब्लॉकरची भूमिका राज बजावत होता त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये मिड ऑफला उभा राहून ब्लॉकरची भूमिका बजावत असताना याबी असा पॉइंट ठरला. 4 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या जम होते पोहोचते 24 या अंकावर. 25 या अंकावरती जाऊन पोहोचलेली धावसंख्या असताना नेक्स्ट बॉल सद्दाम. निखिल ऑफस्टिकच्या बाहेर ठेवणं म्हणजे निखिलला आमंत्रण देणं आणि निखिलला आमंत्रण दिलं की निखिल ते स्वीकारतो आणि बॉलला मात्र बाहेर दबडतो. 4 धावा. ज्याच्या मिडल स्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर बॉल ठेवाल त्यावेळी निखिलच्या बॅट मधून अशाच पद्धतीचे हॅपर पंचेस पाहायला मिळतील जे इथे आपल्याला पाहायला मिळालेत. फुल चेंडू सद्दाम. या विलेक्सिकच्या बाहेर आहे. खूप लक्षपूर्वक केली गेलेली खेळी पाहायला मिळाले. खूप वेगवान चेंडू होता. चिराग ही असफल ठरलाय. वाईट +1. 2 धावा इथे मिळाल्या. 31. 31 धावा. 3रं षटक प्रगती पथावर. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू आहे. निराश आहे राज. फुल टॉस चेंडू संधीची
वाटली ते बुंदी असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने पंच केला राजलाही संधी मिळाली नाही. धमाकेदार फलंदाजी एका बाजूने एका एंड करून होते, परंतु दुसऱ्या एंडनेही तेवढी चांगली फलंदाजी होणं आवश्यक असणार आहे. याही चेंडूवरती चौकार लगावतोय. त्यामुळे 39 या अंकावरती पोहोचले. 39 रन, 39 आणि 39 धावांपैकी 37 धावसंख्येवरती खेळतोय तो निखिल सारंग. ओ यस, फिल्डिंग लाजवाब. राजने बॉल इथे रोखलाय, 4 धावा इथे सेव्ह केलेत. त्यामुळे यावेळी निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पुढील चेंडू सद्दाम, आणखी एक दमदार फटका आहे. लाजवाब पंच पाहायला मिळालाय. 4 धावेने धावसंख्या मात्र इथे पोहोचली. 43 या अंकावरती षटक क्रमांक समाप्त झाले. ते 3रं. यस, लेफ्ट हँडेड फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला सार्थक पवार. यावी 44 गौरव मडवी बुडुकवाड्याचा हा खेळाडू. समोर सार्थक पवार. थोडीशी बातचीत इथे केली गेली. राजने काही टिप्स दिल्यात आणि संघमालक आणि खेळाडू अन्सार मुल्ला कर्णधार यावेळी आपल्या खेळाडूंशी चर्चा करताना इथे पाहायला मिळालं. प्रतीक कडव म्हणजेच आपला सर्वांचा लाडका टॅटू बॉलिंग मार्ग मध्ये किल्ला गावाला बिलॉंग करतो. किल्ला संघासाठी त्याची जबरदस्त कारकीर्द राहिली आहे. पहिलाच बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये बदल वारंवार, याच्या गोलंदाजीमध्ये टप्प्यामध्ये व्हेरिएशन आपल्याला वारंवार पाहायला मिळेल. ही ओळख राहिली प्रतीकची. गती कमी असते परंतु टप्पा त्याचा मात्र हमीदार असतो. यावेळी थोडासा बॉलला फ्लाईट दिली होती, त्यामुळे सार्थक मात्र इथे प्रॉपरली वार करू शकला नाहीये. त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. निखिल हाय चेंडू डॉट येतोय. निखिल स्ट्राइक का रोटेट होत नाहीये हा पडलेला प्रश्न आहे. कॉलिंग कॉर्डिनेशन रॉंग आहे की फक्त सार्थक पवारकडे स्ट्राइक ठेवण्याचा इरादा आहे. यावेळी पंच लाजवाब आहे. पहिले 3 चेंडू जरूर खराब पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर सार्थक पवारने मात्र इथे वार केलाय. धावसंख्या 49 रन, 49. पहिल्या मॅच मध्ये ही शानदार गोलंदाजी राहिले. ती केबी स्टार स्पोर्ट्स संघाची आणि यावेळी बॉक्स आउट होतोय तो सार्थक पवार. यशस्वी ठरलाय तो प्रतीक. न्यू बॅटर मिनेश हरजकर, गुहागर गावाला बिलॉंग करणारा मिनेश. प्रतीक पुढील चेंडू घेऊन मिनेश साठी पंच शॉट आहे. निराश आहे तो प्रतीक, परंतु 4 धावे ते जरूर मिळत आहेत. 4 धावेने स्वतःचं खाते ते ओपन केले. संघाच्या धावसंख्येमध्ये 4 ची बढोतरी. धावसंख्या पोहोचली 53 या अंकावरती. अजूनही शेवटचे 6 चेंडू ते बाकी आहेत. धावसंख्या 53.
शेवटचे 6 चेंडू. अफान टू निखिल. फटकाला जवाब त्याही पेक्षा सरस असं फिल्डिंग पाहायला मिळाले. 2 धावा निश्चितच त्याने आपल्या संघासाठी रोखल्यात, कारण 2 धावांच्या डिक्लेअर झोनच्या दिशेने तो उभा आहे. निखिलच्या माध्यमातून आतापर्यंत शानदार अशी फलंदाजी राहिली, परंतु हे शेवटचे 6 चेंडू कशा पद्धतीने तो खेळतो हेही तेवढंच महत्वाचं, कारण इथे धावांची आवश्यकता आहे आणि धावांसाठी चाललेली धाव निखिल कशा पद्धतीने पूर्णत्वात नेतो तेही इथे पाहावं लागेल. याही वेळी फटका मिस झालाय. निराश आहे निखिल सारख्या आक्रमक फलंदाजाला रोखण्याची किमया यावेळी अफानने केले. अफानची तुफानी अशी गोलंदाजी. यावेळी खडे खेळला गेलेला पंच शॉट आहे. स्टँड अँड पंच. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला हा बॉल. धावसंख्या 55 रन 55. वारंवार टाळ्यांच्या गजरामध्ये चीअरअप केलं जाते, प्रोत्साहित केलं जाते ते गोलंदाजाला, कारण आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी अफानच्या माध्यमातून इथे आपण पाहिले. पुढील चेंडू लेग स्टिकच्या बाहेर राहिलाय. पंच दंडित करतायत. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन इथे मिळाली. ज्या फलंदाजीसाठी आपण निखिलला खेळताना पाहतो, ओळखतो, ती सुरुवातीला झाली, परंतु त्यानंतर अफान हे शेवटचे 6 चेंडू अतिशय अप्रतिमरित्या हाताळता इथे दिसले. आतापर्यंत रोखले निखिल याला. धावसंख्या 60 या अंकावरती पोहोचलेली धावसंख्या. अफान निखिलसाठी पुढील चेंडू घेऊन. यस, यावी वाईड बॉल आहे. स्वेर मारा इथे पाहायला मिळतोय. नियंत्रण यावी मात्र टप्प्यामध्ये गमावलं ते अफानने. ऍडव्हान्टेज मात्र संघाला मिळाला. 1 रन इथे मिळाली आणि त्यानंतर हाही चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. वेल जज करताना यावी निखिल इथे पाहायला मिळालं, कारण ज्या बॉल लेफ्ट करत असताना टप्पा पडल्यानंतर तो कोणत्या दिशेला जातो हेही पाहणं आवश्यक असतं, कारण एखाद्या वेळेस ऍक्शन ऑफ ब्रेकची असते, पण त्यावेळी बॉल रिॲक्शन मात्र लेग ब्रेकचं करतो. त्यावेळी फलंदाज चकलेला पाहायला मिळतो, जे आपण या आधीच्या मॅच मध्ये पाहिलंय. पुढील चेंडू अफान टू निखिल. हो, तिसरा चेंडू, लगातार तिसरा चेंडू वाईड करार केला गेलाय. धावसंख्या 63. सलग 3 चेंडू खराब लाईन लेंथ मध्ये. यावेळी अतिशय अप्रतिम खेळला गेलेला फटका स्टँडिंग पंच पाहायला मिळतोय. 4 धावा. आणि निखिल सारंग वैयक्तिक 51 धावसंख्येवरती खेळतोय आणि त्यानंतर डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. 53 धावांची धमाकेदार खेळी खेळण्यासाठी निखिल सारंग साठी मित्रांनो जोरदार टाळ्या जाऊ द्या. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. या स्पर्धेतली दुसरी अपचेंडची सेंचुरी यावेळी लगावली गेले. हिरन स्पोर्ट संघाचा आयकॉन खेळाडू निखिल सारंग, मॅन फ्रॉम नाचणे रत्नागिरी.
70 धावांचं माफक असे लक्ष आहे, परंतु पहिली 2 ओव्हर्स कशा पद्धतीने हाताळले जातात ना हे खूप महत्वाचं असेल. बॉलिंग मार्क मध्ये पहिलं षटक घेऊन दाखल झालंय गोलंदाज जफरची या टुर्नामेंट मध्ये अतिशय शानदार राहिले सफर. पहिलाच बॉल थोडासा स्वेर, पुढील चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे का बॉल? यस, वाईड बॉल आहे. लेग स्टिकला सोडून जाणार हा चेंडू, त्यामुळे पंचांचा समांतर हातामध्ये आपल्यापर्यंत पोहोचलेला इशारा. 1 रन इथे मिळते. जफर पहिलं षटक हाताळतोय. अफान फलंदाजी मार्क वरती सज्ज. यावेळी शानदार टॅप. निखिलचा प्रयत्न, निखिल सारंगचा हा प्रयत्न असफल ठरतोय. 4 धावा इथे मिळत आहेत. खातं ओपन करतोय स्वतःच. धावसंख्या पोहोचते 6 अंकावरती. याही वेळी बॅक टू बॅक दुसरा शानदार चौकार इथे पाहायला मिळालाय. शानदार फटकेबाजी. अफान गोलंदाजी तर सरस केली आणि त्याही पेक्षा शानदार फलंदाजी करता इथे दिसलाय. यावेळी मिस टाइम शॉट आहे. पॉवर प्रॉपरली जनरेट करू शकला नाही. गती कमी होती, त्यामुळे जी पॉवर जनरेट करणं अपेक्षित होती ती ते मात्र अफानच्या माध्यमातून झाली नाही, त्यामुळे डॉट बॉल. यावेळी लेग ब्रेक केला गेलेला चेंडू बॉलला सोडून दिलं गेलं. वाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 11. यावेळी फिल्डर आहे तिथे. बॉल फील्ड केला गेलाय. क्लीन बोल्ड आहे, क्लीन बोल्ड आहे. आयकॉन खेळाडू प्रतीक उर्फ टॅटू आणि आयकॉन अशी फटकेबाजी. 4 धावा. षटक पहिले इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा. 55 धावांची अजूनही आहे. आणि निखिल सारंगच्या हाफ सेंचुरीसाठी फैज स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा अक्षय फैज स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा नवीद भाई यांच्याकडून निखिल सारंगच्या दमदार अशा फलंदाजीसाठी हाफ सेंचुरीसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. परंतु गोलंदाजी कशी होते? पहिलाच बॉल आणि असफल ठरला तो सार्थक पवार. निसटली झेल, बिघडला खेळ असं म्हणावं लागेल. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचा मंत्र राहिलाय, परंतु यावेळी मात्र निसटलाय झेल, बिघडवतोय का खेळ हे मात्र इथे पाहावं लागेल. कारण ड्राईव्ह करायचं होतं, ड्राईव्ह पंच करायचा होता, असफल ठरला. मॅच एज घेतली गेली, परंतु सार्थक पवार मात्र इथे कॅच पकडू शकला नाहीये. पुढचा चेंडू आणखीन एक शानदार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज घेऊन सेकंड स्लिपला चेंडू कॅरी. 1 रन मिळते डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या 19. त्यानंतर यावी ऑफ ब्रेक परफेक्ट यॉर्क. ऑफ स्टिकच्या बाहेरून थोडासा लेग स्टिकला टर्न मिळवताना पाहायला मिळालाय तो निखिल सारंग. ओ यस, लाजवाब फिल्डिंग आहे, लाजवाब फिल्डिंग आहे. आणि गोलंदाजीमध्ये टप्पा मात्र अचूक पाहायला मिळालाय. भेदक असा मारा इथे आपण म्हणू शकतो, कारण भेदकता आहे या गोलंदाजाकडे. कारण राज तोडणकर सारखा खडे खडे पंच करण्यात माहीत असणारा खेळाडू आणि अशा खेळाडूला रोखण्यासाठी निखिल सारंगने दाखवलेलं आपलं बॉलिंग कौशल्य लाजवाब पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल ठेवून दोन्ही साईडला वळवताना आपल्याला निखिल सारंग पाहायला मिळतोय. त्यामुळे फलंदाज इथे चकलाय.
यावी मात्र परफेक्टली खेळला गेलेला पंच शॉट होता. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू फरार होईल, सीमारेषेच्या पार जाईल, 4 धावा इथे मिळतील, चौकार पाहायला मिळेल. सध्या 27 धावा. रॅपिड आहे फटकाही तेवढाच जबरदस्त पाहायला मिळालाय. 4 धावा इथे मिळत आहेत. 4 धाब्याने धावसंख्या जंप झाली आणि पोहोचली यावेळी 35 या अंकावरती. 35 रन. अजूनही 35 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहे 24 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता राहील. अठरा चेंडू आणि 35 धावा. बॉलिंग मार्क होती, इथे बदल झालाय. गोलंदाज सुचित. सुचित पावसकर चांबारी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. प्रतीक कुडव आणि यावी धाबा रोखल्यात. जम्प अँड सेव्ह. जम्प केलं आणि धाबा इथे मात्र राखल्यात, सेव्ह केल्यात. निर्धाव चेंडू. यावी मात्र नो चान्स मध्ये खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही. निखिलच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. धावसंख्या 39. 39. पुढील चेंडू. फुलटॉ चेंडू आहे. शानदार पंच आहे. परफेक्ट मिडल आणि लाजवाब बॅलन्स पाहायला मिळालाय. तोल आणि समतोल या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. समतोल राखून, स्वतःचा तोल राखून खेळला गेलेला हा फटका. मिड विकेटच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. आणखी एक बॅक टू बॅक चौकार इथे पाहायला मिळतोय. प्रतीक उर्फ टॅटू. सत्तेचाळीस धावा. यावेळी सार्थकच्या माध्यमातून शानदार फिल्डिंग. डॉट बॉलने षटक क्रमांक समाप्त झाले. ते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दिशेने हा सामना वळेल हे ठरवणार हे षटक. कोणत्या संघाच्या बाजूने सामना सेट होईल ना, हे या येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. किती धावा शेवटच्या ओव्हरपर्यंत राखल्या जात आहेत हे खूप इथे महत्वपूर्ण ठरणार आहे. आणि त्याच विश्वासाने सेकंड लास्ट ओव्हर यावेळी सोपवली गेले. गोलंदाज आहे नो बॉल. राज कांबळे, मॅन फ्रॉम लांजा तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू. हो स्वेड मारा. जफरच्या माध्यमातून एक चांगली फिल्डिंग आणि इथेही आलेला वाईट बॉल. यावेळी गोलंदाजी मध्ये बदल केला गेलाय. गोलंदाजाला थांबवलं जाते कारण दोन्ही स्वर चेंडू कारण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला सामना आहे. एक बॉल इथे खूप महत्वाचा असताना आणि हाही चेंडू वाईड. बदल केला गेला परंतु रिझल्ट मध्ये मात्र बदल नाही झालाय. यावेळी डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय आणि ऑफस्टिकच्या खूपच बाहेर ठेवला गेलेला बॉल. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या
52. 18 धावांची आहे इथे आवश्यकता. फुलटॉ चेंडू आहे, फ्रंटला येतोय, एका पायावरती स्वतःला बॅलन्स करतोय आणि त्यानंतर पंच करतोय. 4 धाबा. धावसंख्या 56, 56. 14 धावांची आवश्यकता इथे आहे. आणखीन एक लाजवाब पंच आहे. यार फेकण्याचा प्रयत्न, गती कमी होती, ऍडव्हान्टेज राजला. वेल स्टेपिंग, वेल पंचिंग. फोलन. हो, हाही वेगवान खेळला गेलेला फटका सार्थक. एक्स्ट्रा कव्हरला मिड ऑफला खेळाडू दोघांनाही चिरतोय, भेदतोय, आग लावतोय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. पुढील चेंडू आणि त्यानंतर हाही एक पंच शॉट. 4 रन. विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. 68. 61 रन. आणि हा सामना इथे जिंकला गेलाय केबी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. सलग दुसरा सामन्यामध्ये अतिशय शानदार अशी फलंदाजी करत विजयी ठरलाय तो यावी केबी स्पोर्ट्स संघ. हॅलो, आता होणारा सामना या ठिकाणी, यापुढे होणारा सामना केबी स्पोर्ट्स वर्सेस अद्विका स्पोर्ट्स. यापुढे होणारा सामना केबी स्पोर्ट्स वर्सेस अद्विका स्पोर्ट्स. हॅलो, या ठिकाणी राज तोडणकर यांना केबी स्पोर्ट्स संघाकडून या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी राज यांना ते स्वीकारायचे. सुंदर फलंदाजी आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली राज यांच्याकडून. आणि राज या सामनावीर देखील पुन्हा एकदा राज तोडणकर संजय कोलगे यांना विनंती मी करतो, या ठिकाणी राज तोडणकर याला सामनावीराचा सन्मान देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. चालू सामन्याचा सामनावीर या ठिकाणी राज तोडणकर. सुंदर फलंदाजी राज याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी सामनावीराचा मानकरी ठरतोय पुन्हा एकदा राज तोडणकर. सलग 2 सामन्यांमध्ये